जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलोय मित्रांनो। वन विभागामध्ये भरती निघाली मित्रांनो। आता भरती कोणती वन विभागामध्ये कोणती पोस्टची भरती आहे हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कोणत्या ठिकाणी भरती आहे, भरती ठिकाण काय आहे आणि या वन विभागामध्ये भरतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, वय मर्यादा किती लागणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या भरतीसाठी कागदपत्र कोणते कोणते अपलोड करायचे आहे आणि त्याचप्रमाणे हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि या भरतीसाठी तुम्हाला वय मर्यादा किती लागणार आहे, SC वाल्यांसाठी किती लागणार आहे, OBC वाल्यांसाठी किती लागणार आहे, खुला गटांसाठी किती लागणार आहे ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे। तर या ठिकाणी पहा ठाणे वन विभागात विविध पदांसाठी नोकरीची संधी। तर वन विभागामध्ये नोकरीची संधी तर पगार पहा किती भेटणार तुम्हाला, 40,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे। आणि भरतीची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो। तर या ठिकाणी पहा ठाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट रिक्रुटमेंट 2025। तर ठाणे वन विभागामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पहा ठाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट रिक्रुटमेंट 2025। तर ठाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट भरती 2025 अंतर्गत विविध कॉन्ट्रॅक्ट बेस पदासाठी भरती जाहीर झाली आहे। या भरती कायद्यातील तज्ज्ञ, आर्किटेक्ट्स, ग्राफिक डिझायनर, समाज विकासाशी संबंधित तज्ज्ञ आणि वन्यजीव तज्ज्ञ यांना काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। तर पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रात योगदान देण्याची ही दुर्मिळ संधी आहे। पहा पद निहाय सविस्तर माहिती। या ठिकाणी पहिलं पद पहा लीगल ॲडवायझर म्हणजे कायदेशीर सल्लागार, पद क्रमांक पहा 1 आहे। तर मानधन त्यांना किती भेटणार आहे, या ठिकाणी पहा पद क्रमांक 1 आहे, त्यांना सॅलरी 50,000 रुपये प्रति महिना आहे। पात्रता पहा तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया कायद्याची पदवी लो ग्रॅज्युएट पाहिजे, 60% गुणांसह उत्तीर्ण पाहिजे, त्याला किमान 6 वर्षाचा अनुभव पाहिजे, कायदेशीर कागदपत्रे, प्लेंडिंग ॲफिडेव्हिट, ॲग्रीमेंट्स तयार करणे कौशल्य पाहिजे, कामाचे स्वरूप, जॉब प्रोफाईल, विभागातील नागरी व फौजदारी प्रकरण हाताळणे, कायदेशीर मार्गदर्शन देणे, वन्यजीव संरक्षणाशी संबंधित कायद्यात अंमलात आणणे। हे पद त्या उमेदवारांसाठी योग्य आहे जे कायद्याच्या क्षेत्रात अनुभव आहेत आणि समाजहितासाठी आपले ज्ञान वापरू इच्छितात। तर दुसरं पद पहा आर्किटेक्ट, यामध्ये 1 पद आहे, त्यांना मानधन पहा 60,000 रुपये महिना भेटणार आहे। तर त्यांचं पात्रता पहा या ठिकाणी B.Arch पदवी, COA नोंदणी, AutoCAD, SketchUp, रिविट यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तर कामाचे स्वरूप पहा या ठिकाणी पर्यावरणपूरक इमारतीचे आराखडे तयार करणे, इको टुरिझम प्रकल्पासाठी डिझाईन करणे, पर्यटन व वन विभागाशी संबंधित आर्किटेक्चर प्रकल्प हाताळणे। या पदावर उमेदवाराला इको फ्रेंडली आर्किटेक्चर तयार करण्याची संधी मिळेल। तर त्याचप्रमाणे ग्राफिक डिझायनसाठी 1 पद आहे, त्यांना वेतन किती भेटणार आहे, 35,000 रुपये। तर पात्रता पहा BDS BFA पदवी, 60% गुणांसह, त्यामध्ये तुम्हाला फोटोशॉप, इलस्ट्रेटर, AutoCAD, InDesign मधली तुम्हाला अनुभव पाहिजे आणि कामाचे स्वरूप या ठिकाणी वन विभागाच्या प्रचारासाठी लोगो, पोस्टर, बॅनर तयार करणे, सोशल मीडिया कॅम्पेनसाठी आकर्षक डिझाईन बनवणे। हे पद
सर्जनशील आणि तंत्रज्ञानात निपुण उमेदवारांसाठी एक उत्तम करिअरची संधी आहे. तर चौथं पद पहा, निवास उपजीविका तज्ज्ञ. यामध्ये 2 जागा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 40,000 रुपये महिना भेटणार आहे मानधन. तर मास्टर पदवीचा पात्रता पहा, मास्टर पदवी पाहिजे सोशल वर्क, रुरल डेव्हलपमेंट, इन्व्हायरमेंटल सायन्स किंवा फॉरेस्ट्री, CSR प्रकल्प, आदिवासी विकासातील अनुभव पाहिजे. तर कामाचे स्वरूप पहा, ग्रामीण समाजाच्या उपजीविकेसाठी योजना आखणे, स्थानिकांना कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन करणे, CSR प्रकल्प राबवणे. हे पद समाज विकासात रस आलेल्या उमेदवारांसाठी विशेष आहे. तर 5वं पद पहा, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ. 2 जागा आहे. तर मानधन पहा, 40,000 रुपये महिना भेटणार आहे. पात्रता पहा, MSc जिओलॉजी, वाईल्ड लाईफ सायन्स, इन्व्हायरमेंट सायन्स, फील्ड सर्व्हे व संशोधनाचा अनुभव पाहिजे. तर त्यामध्ये कामाचे स्वरूप पहा, तुमचं काम कसं राहणार आहे. तर वन्यजीवांचा अभ्यास करणे, प्रजातीची मोजणी करणे, अवैध शिकारीवर नियंत्रण ठेवणे, संरक्षण आराखडे तयार करणे. निसर्गप्रेमी व संशोधन वृत्ती असणाऱ्यांसाठी हे पद एकदम योग्य आहे. त्याप्रमाणे 6वं पद पहा, रिक्यू टीम सदस्य. यामध्ये तुम्हाला मानधन सरकारी मानकानुसार राहणार आहे. पात्रता पहा, शारीरिक तंदुरुस्त, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्याची तयारी असणे आवश्यक आहे. तर कामाचे स्वरूप पहा, जखमी प्राण्यांचे रिक्यू करणे, जंगलातील आपत्कालीन परिस्थितीत हाताळणे, बचाव मोहिमा राबवणे. साहसी वृत्ती आणि धाडस असणाऱ्यांसाठी हे एकदम उत्तम पद आहे. तर महत्त्वाच्या तारखा पहा, या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर अर्ज करण्याची अंतिम तारीख पहा 30 सप्टेंबर आहे. तर 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर मुलाखतीची तारीख पहा 30/9/2025 सकाळी 11 वाजता आणि दुपारी 2 वाजता तुमची मुलाखत होणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा सविस्तर माहिती. या ठिकाणी जर तुम्हाला PDF जराची पाहिजे असेल तर PDF जराची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जरात पाहू शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. खूप चांगल्या प्रकारे संधी, या संधीचा फायदा घ्या. ज्यांना वन विभागामध्ये नोकरी करण्याची मनापासून इच्छा आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. आणि विशेष करून ज्यांचं ग्राफिक डिझाईन वगैरे झालं आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे संधी, या संधीचा फायदा घ्या. तर खूप चांगल्या प्रकारे संधी, या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.